नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी श्वेता आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं रेसिपी कट्टा या मराठी चॅनलवर। आणि आज या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत साजूक तुपातला गाजराचा हलवा। थंडी आली आणि गाजराचा हलवा नाही खाल्ला तर थंडी अपूर्ण असल्यासारखी वाटते। थंडीच्या या दिवसात अत्यंत लोकप्रिय आणि सर्वाधिक बनवला जाणारा गोड पदार्थ याला आपण म्हणू शकतो। घराघरामध्ये हा पदार्थ थंडीमध्ये एकदा तरी नक्की बनवला जातो, कारण साहजिकच गाजराचा हलवा खायला जेवढा स्वादिष्ट आहे तेवढाच बनवायला सुद्धा सोपा आहे। तर चला वेळ वाया न घालवता आपण बनवायला सुरुवात करूया साजूक तुपातला गाजराचा हलवा। आता सर्वप्रथम गॅसवर एक नॉनस्टिक पॅन ठेवायचा आहे आणि त्यात 1 चमचा भरून साजूक तूप टाकायचे आहे। मी हे घरी बनवलेले तूप घेतलं आहे। तुम्ही बटरचा वापर सुद्धा करू शकता, पण तुपामध्ये बनवलेला हलवा जास्त स्वादिष्ट लागतो। आता तूप थोडं गरम होऊन वितळू द्यायचे। खूप जास्त गरम नाही करायचे। तूप वितळून त्यात थोडे बुडबुडे येतील इतकंच गरम करायचे, कारण तूप खूप पटकन जळून जातं। तूप गरम झाल्यावर त्यात किसलेला गाजर टाकायचा आहे आणि तो मीडियम फ्लेमवर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आता हा गाजराचा किस मी जवळजवळ अर्धा किलो गाजराचा घेतला आहे। बरेच जण गाजराचे तुकडे करून ते मिक्सर मधून काढून घेतात, तसेही केले तर चालेल, फक्त त्याने हलवा असा घट्ट होईल, जसा रव्याचा शिरा बनतो। मी त्या पद्धतीने सुद्धा करून बघितला, पण मला खिसून घेतलेला गाजराचा हलवा जास्त आवडला। एक 5 मिनिट खिस आपल्याला कंटिन्यू परतायचा आहे आणि परतल्यानंतर बघू शकता त्याचा थोडा रंग बदलून गेला आहे। त्यानंतर आपल्याला त्यावर एक झाकण ठेवायचं आहे, त्याने आपला हलवा लवकर तयार होण्यास मदत होईल। फार जास्त नाही, एक 10 मिनिट लो फ्लेमवर झाकण ठेवायचे आहे। 15 minutes later. झाकण काढल्यावर त्यामध्ये थोडा चमचा फिरवायचा आहे। थोडा घट्ट झालेला हलवा मोकळा होईल। आता या अर्ध्या शिजलेल्या हलव्यामध्ये एक चिमूटभर मीठ टाकायचे आहे। अगदी मिठाचे 10 ते 12 दाणे टाकायचे आहे आणि ते परतून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। यानंतर यात आपल्याला अर्धा लिटर दूध टाकायचे आहे। ते हलव्यामध्ये टाकण्याआधी उकळून घ्यायचे आहे किंवा निदान थोडे कोमट तरी करून घ्यायचे। मग मीडियम फ्लेमवर दूध हलव्यामध्ये व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचे आहे। थोडा वेळ चमचा यामध्ये फिरवत राहायचा आहे आणि दूध हलव्यामध्ये पूर्णपणे एकजीव झाल्याची खात्री करून घ्यायची आहे। आता यामध्ये आपल्याला टाकायची आहे 1 वाटी साखर आणि मग साखर परतून व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे। ही साखर जवळजवळ अर्धा पाव असणार आहे। तुम्हाला जर हलवा जास्त गोड हवा असेल तर तुम्ही आणखी साखर टाकू शकता, पण गाजर मुळात थोडे गोड असतात, त्यात आणखी दूध सुद्धा टाकले त्यामुळे त्याचा थोडा गोडपणा त्यात उतरतोच। थोडा वेळ साखर टाकून हलवा परतल्यानंतर हलव्यामध्ये आपल्याला साखरेचा पाक वरवर बघायला मिळेल, त्यामुळे हलव्यामध्ये चमचा फिरवत राहायचा आहे, ज्याने पाक हलव्यामध्ये मिक्स होऊन जाईल। हा गाजराचा हलवा बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाचं काम आहे त्यात चमचा फिरवणे। अगदी हलवा बनवायला सुरुवात केल्यापासून ते तयार होईपर्यंत यात आपल्याला चमचा फिरवत राहावा लागणार आहे, तेव्हाच कुठे त्याला छान टेस्ट येणार आहे। आता परत गॅस कमी करायचा आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे। शक्य होईल तेवढा आपल्याला हलवा वाफेवर बनवायचा प्रयत्न करायचा आहे। 10 minutes later. 10 मिनिटांसाठी हे झाकण आपल्याला त्यावर ठेवायचं आहे। 10 मिनिटांनंतर झाकण काढून त्यात थोडा चमचा फिरवायचा आहे। आता हलवा कमी गॅसवर तसाच होऊ द्यायचा आहे आणि बाजूला आपल्याला 1 वाटीमध्ये 1.5 ते 2 चमचे तूप घ्यायचे आणि त्याला गॅसवर ठेवायचे आहे। तूप गरम झाल्यावर त्यात आपल्याला आवडीचे ड्रायफ्रूट टाकायचे आहे, जसे काजू, बदाम, किसमिस आणि कमी फ्लेमवरच त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे। जास्त फ्राय करायचे नाही, तर फक्त 2 ते 3 मिनिट फ्लेमवर होऊ द्यायचे आहे, ज्यामुळे ते जळणार नाही। नेमका याच कारणामुळे आपण सुरुवातीला कमी तूप घेतले होते। ते जर कमी वाटले असेल तर याची कमतरता इथे पूर्ण होऊन जाईल। तूप आपण आपल्याला गरजेनुसार कमी जास्त इथे करू शकता। मग हे तुपामध्ये फ्राय केलेले ड्रायफ्रूट आपल्याला हलव्यामध्ये हळूहळू तुपासकट सगळे टाकून द्यायचे आहे आणि ते हलव्यामध्ये व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचे आहे।
व्यवस्थित मिक्स केल्यावर हलवा आपल्याला एक 10 मिनिटासाठी कमी फ्लेमवर ठेवून नेहमीप्रमाणे त्यात चमचा फिरवत राहायचा आहे. आणि त्या 10 मिनिटानंतर आपण म्हणू शकतो आपल्या साजूक तुपातला गरमागरम गाजराचा हलवा एकदम तयार आहे. फ्लेवरिंगसाठी आपण त्यात वरून इलायची पावडर टाकू शकतो. त्याने हलव्याचा स्वाद आणि सुगंध दोन्ही छान येईल. तर कसा वाटला आजचा आपला साजूक तुपातला गाजराचा हलवा? आशा आहे सर्वांना आवडला असेल. आणि आवडला असेल तर कमेंटमध्ये कळवा. आणि असा गाजराचा हलवा घरी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला फक्त बघू नका, तर व्हिडिओला लाईक सुद्धा करत जा. आणि चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. भेटूया अशाच आणखी एका मजेदार रेसिपी सोबत इथेच आपल्या रेसिपी कट्टावर. तोपर्यंत खात राहा, खुश राहा आणि पाहत राहा रेसिपी कट्टाच्या मजेदार रेसिपीज. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.